श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। श्रावण महिन्यात आपण भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्ये हे करत असतोच। तसेच आपल्याला माहिती आहे का, श्रावण महिन्यात बहीण आणि भावाचं प्रेमाचं अतूट नातं जपणारं रक्षाबंधन हा सण सुद्धा येत असतो। बहीण आपल्या भावाला अगदी प्रेमानं राखी बांधते आणि भगवंताकडे त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करत असते। पण रक्षाबंधन हा सण का साजरा करतात किंवा रक्षाबंधन हा सण किती वर्षापासून साजरा करतात हे तुम्हाला माहीत आहे का? तर चला आपण तेच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। ही एक पौराणिक कथा आहे, खूप वर्षापूर्वीची कथा आहे। ही कथा ऐकल्याने आपल्या जीवनातील संकटे दूर होतात, दारिद्र्य नष्ट होतो, अशी ही बहीण आणि भावांच्या नात्याची कथा आहे। ज्यावेळी महाभारताचं युद्ध संपलं, पांडव राज्य करू लागले, त्यावेळी राजा युधिष्ठिर यांनी भगवान कृष्णाला प्रश्न केला, भगवंता, रक्षाबंधन सण हा का साजरा करतात? याबद्दल कोणती कथा आहे का? ही कथा कृपा करून तुम्ही मला सांगता का? त्यावेळी भगवान कृष्णाने राजा युधिष्ठिरला ही कथा सांगितली आहे, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन ही कथा नक्कीच ऐका। राक्षस आणि देवाचं भयंकर युद्ध तर हे पूर्वीपासून चालतच होतं, परंतु देवाची चतुराई आणि भगवान विष्णूचं सहकार्य यामुळं नेहमी देव हे जिंकायचे आणि राक्षस नेहमी ते युद्ध हारायचे। परंतु इथं तुम्ही म्हणाल की देवाचं आणि राक्षसाचं युद्ध चालू आहे, ह्यामागं रक्षाबंधनाचा काय संबंध? तर इथं रक्षाबंधनाचा संबंध आहे तो म्हणजे समुद्र मंथना यांचं आणि रक्षाबंधनाचं एक नातं आहे, ते पण आधी आपण पाहूया। समुद्र मंथन हे देव आणि दानव यांच्या दोघांमध्ये झालं होतं। या समुद्र मंथनातून अनेक रत्न बाहेर आले, यातून विषसुद्धा बाहेर आलं होतं। ते भगवान महादेवाने विष हे प्राशन केलं। नंतर माता लक्ष्मी बाहेर आली, म्हणूनच आपण माता लक्ष्मीला समुद्रपुत्री असं सुद्धा म्हटलं जातं। आता याच्यातून अनेक रत्न बाहेर आली, अनेक विष बाहेर आलं, तर जे रत्न बाहेर आले ते देवाने आणि दानवाने वाटून घेतली। जसे की माता लक्ष्मी ही भगवान विष्णूला सोपण्यात आली आणि जे विष बाहेर आलं ते भगवान महादेवाने हे प्राशन केलं। आता नंतर समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं। आता बाकीच्यांची तर सर्वांची वाटणी झाली, परंतु हे अमृत कोणी प्यायचं? म्हणून हे अमृत स्वतः देवाने आपल्याकडे ठेवलं आणि राक्षसाला ते अमृत दिलं नाही। तिथून पुढं देव आणि दानवात जास्त भांडणं चालू झाली। आता भांडणाचं मूळ कारण काय? तर हे अमृत हे भांडणाचं मूळ कारण होतं। तर अमृत हे देवाला देण्यात आलं, परंतु राक्षसामध्ये दोन असे राक्षस होते, जे म्हणजे राहू आणि केतू। हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे। हे दोन राहू आणि केतू यांनी हे देवाचे रूप झाले आणि त्यांनी ते अमृत प्राशन केलं आणि ज्यावेळेस हे देवाला माहीत झालं त्यावेळेस त्यांची मुडकीही छाटण्यात आले। इथपर्यंत तर सर्वांना तुम्हाला माहीत आहे। आता त्या पुढचीच कथा आता आपण पाहणार आहोत। ही सत्ययुगाची कथा आहे। ह्या कथेमध्ये आपण एक महान राक्षस राजा बळीचा जन्म झाला। बळी हा भक्त प्रल्हादाचा पुत्र होता। भक्त प्रल्हाद भगवान विष्णूचे खूप मोठे भक्त होते। राजा बळी हा राक्षस कुळात जरी जन्माला आला तरी गुण मात्र राक्षसाचे नव्हते। प्रजेचं हित पाहणारा राजा दानशूर असा भगवान शिवशंकराची भक्ती करणारा हा बळीराजा होता। या बळीराजानं संपूर्ण पृथ्वी आपल्या ताब्यात घेण्यासाठी, पृथ्वीचा राजा बनण्यासाठी, तिन्ही लोकांवर राज्य करण्यासाठी बळीराजानं एक यज्ञ ठरवला। पृथ्वी तलावर बळीराजानं 101 यज्ञ करण्याचं ठरवलं। हा 101 यज्ञ केल्यानंतर राजा हा स्वर्गाचाही हा बळीराजा राजा होणार होता। तर आता ही सर्व खबर देवाला लागली। देव घाबरले, ते स्वर्गात गेले आणि भगवान विष्णूला म्हणाले, भगवान विष्णू, तुम्ही आम्हाला वाचवा। बळीराजा हा 101 यज्ञ करणार आहे आणि त्याने जर हे 101 यज्ञ केले तर तो हा सर्व पृथ्वीचा, हा सर्व जगाचा हा राजा होणार आहे आणि हे जे काय अमृत आहे ते सुद्धा त्याला मिळणार आहे। त्यामुळं तुम्ही आम्हाला याच्यातून वाचवा, ह्याच्यावर काहीतरी उपाय करा। तेव्हा प्रत्यक्ष भगवान विष्णूने सांगितलं, तुम्ही घाबरू नका, कारण आता ही माझी वामन अवतार घेण्याची वेळ आली आहे। आता इकडे पृथ्वी तलावर राजा बळीनं 101 यज्ञ करण्याचं काम चालू होतं। यज्ञ करण्यासाठी राक्षसाचे गुरु शुक्राचार्य हजर होते। यज्ञ चाललेला होता, मंत्र उच्चार चालले होते आणि त्याच ठिकाणी भगवान श्रीकृष्ण एका बटूक ब्राह्मणाचं रूप घेऊन आले। वय छोटं होतं या ब्राह्मणाचं
त्या यज्ञाच्या ठिकाणी आले. राजा बळीनं पाहिलं की ब्राह्मण देवता आलेत, कारण राजा बळी हा दानशूर होता. राजा बळी त्या ठिकाणी म्हणाला, हे ब्राह्मण देवता, तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्हाला काय पाहिजे तुम्ही मागा. मला या तुम्हाला जे पाहिजे मी ते तुम्हाला देईन. त्यावेळेस हा बटूक ब्राह्मण म्हणाला, राजन, मला फक्त 3 पावले जमीन हवी. 3 पावले जमीन म्हटल्यानंतर बळीराजा हसू लागला. ते म्हणाला, हे ब्राह्मण देवता, तुम्ही मागून मागून काय मागताय, तर फक्त 3 पावले जमीन. बळीराजा हा संपूर्ण पृथ्वी तुम्हाला देऊ शकेल एवढा हा बळीराजा मोठा आहे, आणि तुम्ही मला फक्त 3 पावले जमीन मागतात. त्यावेळी त्यांचे गुरु शुक्राचार्य हे सर्व ऐकत होते. शुक्राचार्य हे राक्षसाचे गुरु होते. ते भूत, भविष्य आणि वर्तमान सगळं जाणवत होते. शुक्राचार्य आली आणि राजाला सांगितलं, राजा बळी, अरे बाबा, तुझ्या समोर उभा राहिलेला हा ब्राह्मण तू छोटा समजू नको. हा देवाचा कोणीतरी अवतार आहे. त्यावेळी तू वचन देताना विचार करून वचन दे. त्यावेळी बळीराजाने सांगितले, गुरुदेव, माझ्या समोर देव जरी आले तरी मी दिलेले वचन पाळणार आहे आणि मी दान हे देणार आहे. शुक्राचार्य रागवले आणि निघून गेले. राजा बळीनं त्या बटूक ब्राह्मणाला 3 पावले जमीन मागितली आणि त्यांचं वचन पूर्ण केलं. तो बटूक ब्राह्मण होता. त्याने वामन अवताराचं रूप घेतलं आणि एवढं भव्य रूप घेतलं की एका पावलामध्ये स्वर्ग घेतला आणि दुसऱ्या पावलामध्ये त्यांनी पृथ्वी घेतली. आता 3रा पाऊल कुठे टाकायचा हा प्रश्न पडला होता, परंतु राजानं वचन दिलं होतं की मी तुला 3 पावले जमीन देणार आहे. त्यावेळी बटूक ब्राह्मण म्हणजेच भगवान विष्णूने विचारलं, हे राजा, 3रं पाऊल मी कुठं टाकू. आता जर मी 3रं पाऊल टाकण्यास मला तू जागा दिली नाही तर तुझं वचन हे खोटं ठरेल आणि तू वचनाला जागा राहणारा बळीराजा राहणार नाही. त्यावेळी बळीराजानं आपलं मस्तक हे भगवान विष्णूच्या समोर ठेवलं आणि सांगितलं, देवा, 3रा पाय हा माझ्या डोक्यावरती तुम्ही टाकू शकता. आणि भगवान विष्णूनं 3रं पाऊल हे राजाच्या डोक्यावर टाकलं आणि त्यावेळी भगवान विष्णू प्रसन्न झाले. चतुर्भुज रूपामध्ये त्यांनी बळीराजाला दर्शन दिलं. राजा, खरंच तू दानशूर आहेस आणि दिलेला शब्द तू जागणारा तू राजा आहेस. तुला जो वर मागायचा तो माग. आता बळीराजा हे हुशार होता. या बळीराजानं राजाला वर मागितले, देवा, तुम्ही माझ्या बरोबर आता कायमचे इथे राहा. बळीराजाने या पृथ्वी दिली, स्वर्ग दिला आणि मी सुद्धा तुम्हीला स्वतः दिला आहे. त्यामुळं आता तुम्ही माझ्या बरोबर राहावे असं बळीराजानं सांगितलं. तुला आता पाताळात जावं लागल. आणि या ठिकाणी प्रत्यक्ष बळीराजा आणि भगवान विष्णू हे पाताळात राहायला आले. वचनाप्रमाणे समुद्राच्या खाली या पाताळ लोकामध्ये बळीराजा राहू लागला आणि भगवान विष्णू ही बळीराजा सोबत इथं हे राहू लागले. आता भगवंताची भक्ती हा बळीराजा करत होता. भगवान विष्णूची तो भक्ती करत होता. मात्र इकडं वैकुंठामध्ये माता लक्ष्मीला काळजी पडली. ही सगळी बातमी त्यांना समजली की राजा बळीनं आपल्या वचनामध्ये बांधून घेतलं भगवान विष्णूला. आता कसं करायचंय. स्वामीला म्हणजे तिला काळजी पडली माता लक्ष्मीला, आता मी भगवान विष्णूला कसं परत आणावं. वैकुंठामध्ये माता लक्ष्मी चिंतेत असायच्या की भगवान विष्णूला कसं आणावे. ते विचारण्यासाठी ते देवादिदेव महादेव यांच्याकडे गेले. देवाला म्हणाली, देवा, याच्यातून काहीतरी उपाय सांगा. लक्ष्मी माता भगवान विष्णूला जर पाताळातून आणायचं असेल तर राजा बळीच्या वचनातून त्यांना सोडवावं लागेल असं भगवान महादेव माता लक्ष्मीला म्हणाले की तुम्ही पाताळात जावं लागेल या समुद्राच्या खाली, कारण बळीराजा हा वचनाला जाणणाराच राजा आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्या तरी वचनात त्यांना बांधावं लागेल. त्यावेळेसच ते तुम्हाला भगवान विष्णूला देतील आणि त्या वचनात बांधल्यानंतर तुम्ही त्यांना भगवान विष्णूला मागा, म्हणजे ते तुम्हाला वचन देतील आणि आपण भगवान विष्णूला त्यातून नक्कीच सोडू. हा उपाय भगवान शंकराने माता लक्ष्मीला सांगितला. त्यानुसार पुढचं उपाय करण्यासाठी ते दोघे निघाले. माता लक्ष्मीनं नागकन्याचं रूप घेतलं इथं आणि भगवान शंकराने वासुकी नाग हा माता लक्ष्मीच्या सुरक्षेसाठी दिला आणि दोघं हे पाताळात निघाले. आता हे सगळं ह्यांचं ठरलं होतं. माता लक्ष्मीनं नागकन्याचं रूप घेतलं होतं आणि वासुकी नाग हा समुद्राच्या ठिकाणी असल्यामुळं त्यांना पाताळाचा रस्ता पूर्ण माहीत होता. पाताळात खाली आल्यानंतर प्रत्यक्ष त्या नागकन्या म्हणजेच लक्ष्मीने वासुकी नागाला सांगितलं, तुम्ही 1 लाल धागा तयार करा. हे लाल धागा म्हणजेच राखी. तर हा लाल धागा तयार करण्यात आला. वासुकी नाग तो लाल धागा घेऊन आला.
रक्षाबंधन हे तयार झालं. वासुकी नाग व नागकन्या बनून आलेली माता लक्ष्मी बळीराजाच्या समोर गेलं आणि बळीराजाला सांगितलं, राजा तू फार दानशूर आहेस, पराक्रमी आहेस, तर आता मला तू एक मदत कर, माझं कुटुंब धोक्यात आहे. त्या नागकन्येने म्हणजेच माता लक्ष्मीनं बळीराजाला सांगितलं. त्यावेळी बळीराजानं त्या नागकन्येला वचन दिलं. तो म्हणाला, मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करेल, तुला जे मागायचं आहे ते वर माग. त्या नागकन्येने सांगितलं, राजा तू बोलतोस खरंच, तू माझं रक्षण करशील का, माझ्या कुटुंबाचं तू रक्षण करशील का? त्यावेळीस राजा म्हणाला, हो, मी तुझ्या कुटुंबाचं पूर्ण रक्षण करेल. तर राजा म्हणाला, तू मला बंधनात बांधत असेल तर तू बांधू शकती. तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीनं एक लाल धागा काढला आणि तो बळीराजाच्या हातामध्ये बांधला आणि नागकन्या आपल्या मूळ रूपात आली, माता लक्ष्मीच्या रूपात आली. बळीराजा नतमस्तक झाला, कारण समोर माता लक्ष्मी होती. माता लक्ष्मी बळीराजाला म्हणाली, बळीराजा तू दानशूर आहेस, पराक्रमी आहेस आणि तू किती दानशूर आहे हे फक्त पाहण्यासाठी मी या ठिकाणी आले आहे. आपल्या स्वामीला म्हणजेच भगवान विष्णूला मी तुला पाताळातून नेण्यासाठी परवानगी मागत आहे. बळीराजा ही परवानगी तुम्ही मला द्या, कारण मी तुम्हाला हा धागा बांधला आहे. बळीराजाच्या हातात माता लक्ष्मीनं तो नागकन्येच्या स्वरूपात जो धागा बांधला होता तो धागा त्याला दिसला आणि त्याला त्याच्या वचनाची आठवण आली. त्यावेळेस माता लक्ष्मीला त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी माझे वचन पूर्ण केलं. आणि तो दिवस होता ज्यावेळेस माता लक्ष्मीनं बळीराजाच्या हातात तो धागा बांधला होता. तो दिवस होता नारळी पौर्णिमा, म्हणजे तो दिवस आपण रक्षाबंधन म्हणून सुद्धा साजरा करू. अशा प्रकारे बळीराजानं पाताळातून वैकुंठामध्ये जाण्यासाठी भगवान विष्णूला परवानगी दिली. अशा प्रकारे भगवान विष्णू आणि वासुकी नाग हे परत वैकुंठामध्ये माघारी आले. तर अशी ही सुंदर कथा आहे. हा भाग्यवंत असा दिवस म्हणजे श्रावण महिन्यातील पौर्णिमा, जी आपण रक्षाबंधन म्हणून सुद्धा साजरी करतो. तर या राखीचे खरे स्वरूप म्हणजे हा वासुकी नाग, हे लक्षात ठेवा. प्रत्येक बहिणीनं वासुकी नाग आहे हे राखी म्हणजेच तो धागा, हा पवित्र धागा, हा धागा रक्षाबंधन हा सण आपण खूप मोठ्या उत्साहानं साजरा करतो. तर बहीण आणि भाव यांच्या प्रेमाचं नातं म्हणजे हे रक्षाबंधन आहे. राखी बांधा, दीर्घ आयुष्याची त्या भावासाठी प्रार्थना करा आणि भावाने सुद्धा दिलेला शब्द पाळा, असा हा रक्षाबंधन सण आपण साजरा करतो. तर अशी ही कथा आहे. तर ही कथा भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिरला सांगितलेली खरीखुरी कथा आहे. त्यामुळे ही कथा तुम्ही नक्कीच ऐका आणि आपल्या भावाला रक्षाबंधनाच्या दिवशी लाल धागा, हा पवित्र धागा बांधा. अशा प्रकारे हा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन तुम्ही साजरा करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आपल्या भावासाठी दीर्घायुष्य मागा. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.